नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी केली शासकीय रुग्णालयाची पाहणी। डॉक्टर्स, नर्स, रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांशी साधला संवाद। खेड तालुक्यातील लोटे परशुराम इंडस्ट्रीज मधील उद्योजकांची महावितरणवर धडक। वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा। पूरपरिस्थितीत महाडकरांचा संघर्ष होणार कमी। पाण्यात होणाऱ्या वाढी संदर्भात आता मिळणार माहिती। महाडमध्ये स्वयंचलित जलमापन यंत्र कार्यान्वित। आणि पेणची नेहा पाटील ठरली महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी। नेहा पाटीलवर होतोय समस्त पेणवासियांकडून अभिनंदनाचा वर्षाव। आता पाहूया सविस्तर वृत्त। जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू तांडवाच्या प्रकरणानंतर खबरदारीच्या दृष्टीने रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली आहे। शिवाय रुग्णांचे नातेवाईक, कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांच्याशी संवाद साधलाय। जिल्हाधिकारी सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शासकीय रुग्णालयाला भेट दिली। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संगमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी रुग्णालयाविषयी माहिती दिली। जिल्हाधिकारी सिंह यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून माहिती घेतली। रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधत उपचाराबाबत विचारपूस केली। त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक आणि सेवेवर उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांशीही पुरेशी औषधं उपलब्ध आहेत का अशी विचारणा करून नसतील तर जी लागणार आहेत त्याबाबत खरेदीचा प्रस्ताव द्या असे सांगून त्यांनी दाखल रुग्णांचीही माहिती घेतली। यावेळी उपस्थित परिचारिकांशी संवाद साधून वेळेपेक्षा जादा तर ड्युटी लावली जात नाही ना अशी विचारपूस केली। स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत विशेषतः स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेविषयी त्यांनी विचारणा केली। तर स्टाफ आणि रिक्त जागांबाबत शासन स्तरावर मागणी करून पाठपुरावा केला जाईल असा विश्वास देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे। आपले सरकार, सीएम पोर्टल आदींसह सर्वच प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा। विभाग प्रमुखांनी एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिलेत। जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वच विभाग प्रमुखांशी ते बोलत होते। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, विशेष भूसंपादन अधिकारी निशा कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, खेड प्रांताधिकारी राजश्री मोरे आदी उपस्थित होते। यावेळी अन्य प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। लोकशाही दिनी दापोली येथील 2 व रत्नागिरीचे 2 असे 4 अर्ज प्राप्त झाले होते। पुढील लोकशाही दिनापर्यंत या अर्जावर कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिलेत। औद्योगिक परिसरातील सातत्याने खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या उद्योजकांनी लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून महावितरणचे लोटे येथील कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला। येत्या 4 दिवसात या संदर्भात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत ठोस पावलं जर उचलली गेली नाहीत तर महावितरण विरोधात मोठे आंदोलन करण्यात येईल। प्रसंगी महावितरणचे लोटेतील सबस्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आमरे यांनी दिलाय। यावेळी उद्योजक संघटनेचे सचिव कुंदन मोरे, सहसचिव सूर्यकांत वडके, खजिनदार मिलिंद बारटक्के, जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, संचालक शिरीष चौधरी, विश्वास जोशी, रवींद्र कदम, मंदार अडिवरेकर, राजकुमार जैन, राजेश तिवारी, उद्योजक मिलिंद बापट, राजेंद्र पवार, उद्योगांचे प्रतिनिधी दांडेकर, महेश पाटील, पेडणेकर इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
22-23 जुलै 2021 रोजी महाप्रलयाला महाडकरांना संघर्ष करावा लागला होता। या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने महाडकर नागरिकांना शासकीय यंत्रणांमार्फत पाण्यात होणाऱ्या मोठ्या वाढी संदर्भात उपलब्ध न होणारी माहिती लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाच्या जलविद्युत विभागामार्फत महाडमध्ये 3 ठिकाणी स्वयंचलित जलमापन यंत्र कार्यान्वित झाल्याने महाडकरांना सतर्क राहण्यासाठी स्थानिक शासन यशस्वी ठरले आहे। यावेळी मंजिरी गोविलकर, उपविभागीय अधिकारी जलविज्ञान प्रकल्प उपविभाग कोलाड, सूर्यकांत विरकर, सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता नरेंद्र महाडिक, महाड पूर समितीचे सदस्य डॉक्टर बुटाला तसेच पोळ उपस्थित होते। तर पाटबंधारे विभागाच्या जलविद्युत विभागाच्या उपविभागीय अधिकारी गोविलकर यांनी याबाबत माहिती दिली आहे। पाहुयात काय म्हणाल्यात उपविभागीय अधिकारी गोविलकर। AWLR आपण ही सिस्टीम बसवली, तर या AWLR सिस्टीम मध्ये एक सेन्सर असतो जो वॉटर लेवल कॅच करतो आणि त्याच्यावरती एक डाटा लॉगर असतो बॉक्समध्ये। त्या डाटा लॉगरमध्ये ती वॉटर लेवल कॅच करून ती स्टोअर केली जाते, ती डाटा सेंटरला पाठवली जाते आणि एक तासाला ती वॉटर लेवल अपडेट होते। आणि ही पूर्ण सिस्टीम आहे ती GPS किंवा GPRS म्हणजे त्याच्यामध्ये ह्याचं कार्ड टाकलं जातं, मोबाईलचं जे सिम कार्ड असतं ते टाकलं जातं आणि त्याच्यानुसार ही आपल्याला ट्रान्समिट केली जाते डाटा सेंटरला। तिथून ज्या सबडिव्हिजन अंडर हे प्रोजेक्ट आहेत त्यांना ती पाठवली जाते आणि तिथून ज्या यंत्रणा कार्यान्वित होतात त्यांना ही माहिती। महाडकरांना याचा फायदा काय मिळेल? महाडकरांना याचा फायदा म्हणजे पूर्वी 7 मीटर नंतर म्हणजे जे मॅन्युअली घेत होते त्यांना येता येत नव्हतं। आता मग कसं आम्ही अलर्ट असतो, जेव्हा रेड अलर्ट असतो तेव्हा ग्रुपवरती टाकलं जातं की रेड अलर्ट आहे, मग तेव्हा एक तासाला आम्ही ऑटोमॅटिक पद्धतीने त्यांना त्या ग्रुपवरती टाकलं। त्या ग्रुपवरती सगळ्या ज्या हिला ऑटोमॅटिक वॉटर लेवल रेकॉर्डर असं म्हणतात। तर ही साधारणतः ब्रिजवरती बसवली जाते आणि ही खोऱ्यामध्ये मुख्य नदीवरती बसवली जाते। तर जेव्हा आमच्या जलविज्ञान प्रकल्पांतर्गत नॅशनल हायड्रोलॉजी प्रोजेक्ट हा अंतर्भूत केला तेव्हा त्यांनी आपण सावित्री खोऱ्यात 2 ठिकाणी प्रस्तावित केलेलं, एक अकले भोराव इथे सावित्री नदीवरती आणि पाले मोहापरे ब्रिजवरती गांधारी नदीवरती। आणि ते प्रस्तावित केल्यानंतर 2021 मध्ये तिथे या ब्रिजवरती 2 यंत्रणा बसवण्यात आल्या। त्याच्यानंतर 2021ला जो पूर आला त्याच्या आधीपासूनच रायगड पाटबंधारे विभागाने असं सूचित केलं होते की महाड पूर नियंत्रणासाठी आपण असं एक लोकेशन हे करूया की तिथे पण हे बसवूया। पाटबंधारे विभागाच्या जलविद्युत विभागामार्फत अद्ययावत जलमापन यंत्रणा बसवल्याने पूर काळातील अडचणींपासून दूर होण्यासाठी मदत होणार आहे, असे जलविद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। यावर आता महाडकर नागरिकांची प्रतिक्रिया काय आहे हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे। पाहुयात या संदर्भात काय म्हणालेत महाडचे डॉक्टर समीर बुटाला। हा जो प्रकल्प आहे की जेणेकरून लोकांना काही सतर्क होण्यासाठी सांगितलं जाईल अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे। पाटबंधारे विभागाने हा तातडीने इथे कार्यान्वित केला। याचा महत्त्वाचा फायदा की दिवसाभरात लोक या ठिकाणी त्यांना काही पुराच्या नोंदी कळतात, पण रात्री अपरात्री जर माणूस बेसावत असेल तर त्याला ही यंत्रणा त्याला सिस्टम अलर्ट करते, त्याला त्याच्या मध्ये काम करणं किंवा सामान उचलणं वगैरे यासाठी ती जास्त महत्त्वाची ठरते। आता या ठिकाणी पाण्याचा वेग कसं आहे, 2 तासामधलं जर यातलं रिडिंग घेतलं तर पाणी किती जलद गतीने वाढते याचा अंदाज येतो, कारण ही यंत्रणा 1-1 तासाने आपल्याला अलर्ट देत असते। त्यामुळे 2 तासामध्ये जर पाणी जोरात ड्रास्टिक वाढत असेल तर लोकांमध्ये ती जागरूकता निर्माण होते। हा सर्वात महत्त्वाचा फायदा या यंत्रणेला आम्हाला पाहायला मिळाला। आणि ही यंत्रणा आणि याच्यासारख्या अजून काही यंत्रणा असेल, आता आम्ही त्याच्याबरोबर ऑटो वेदर स्टेशनची पण मागणी केली होती की महाड परिसरात ऑटो वेदर स्टेशन असावं, पण अजूनही ती मागणी अपुरी किंवा आहे। जर ऑटो वेदर स्टेशन झालं तर प्री मान्सून आणि पोस्ट मान्सून, प्री मान्सूनमध्ये काय चेंजेस झाले हे जर लोकांना कळले तर लोक अजून सतर्क राहतील। सुभाष विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड खरवली चेअरमनपदी मंगळवारी शीतल सीताराम दसवते यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते असलम राऊत, शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर, तालुका चिटणीस रमेश मोरे, शिवसेना श्रीवर्धन विधानसभा संघटक ॲडव्होकेट सुशील दसवते, समाजसेवक संतोष खडतर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। सदरील निवडणूक प्राधिकृत अधिकारी अमोल निरडे यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली। राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खरवली गावात
सुभाष सोसायटी असून माजी चेअरमन अंबुर्ले यांच्या अधिपत्याखाली सुभाष सोसायटीमध्ये अंधाधूत कामगार चालू होता। गोरगरीब जनतेला योग्य तो न्याय मिळत नव्हता, त्यामुळे अंबुर्ले यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यानंतर शीतल सीताराम दसवते यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ती जास्त जनतेला न्याय मिळवून देण्याचा व जनतेची कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगितले आहे। या ठिकाणी सुभाष विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक होती आणि करवली हे अत्यंत महत्त्वाचं आणि राजकीय असं ठिकाण समजलं जातं। या सुभाष विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आज दसवते वहिनी या ठिकाणी आज विराजमान झालेले आहेत। त्यांचं मी सर्वप्रथम माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने व मित्र पक्षांच्या वतीने मनापासून हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। या सोसायटीमध्ये जो काही मनमानी कारभार चालला होता गेल्या अनेक वर्ष आणि त्याच्यावरती अपील दाखल करून जे अंबुर्ले या ठिकाणी चेअरमन होते त्यांना अपात्र ठरवून आज या ठिकाणी या सोसायटीची निवडणूक या ठिकाणी माणगावचे AR ऑफिसर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणि याच्यामध्ये दसवते वहिनी या बिनविरोध या ठिकाणी निवडून आल्या। मी पुन्हा एकदा त्यांना मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। पेण तालुक्यातील गडबगावची सुकन्या नेहा पाटील ही कलर्स मराठी वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात महाअंतिम फेरीत अंतिम विजेती झाली असून महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ठरली आहे। नेहा पाटीलने पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्याचे नाव मोठे केल्याने ठिकठिकाणी तिचे स्वागत होत असून पेण तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक यशवंत घासे आणि विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटना जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी तसेच समस्त पेणवासियांकडून तिचे स्वागत करण्यात आले। येत्या 8 तारखेला रविवारी पेणमध्ये भव्य मिरवणूक काढून पेण महात्मा गांधी वाचनालय येथे लावणी सम्राज्ञी नेहा पाटील हिचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे। तरी नेहा पाटील हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आपल्या पेणकरांचे आणि माझ्या कोरिओग्राफर्सचे तसेच कलर्स मराठी ढोलकीच्या तालावर या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार मानेन, कारण जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे आज मी, कारण ही ट्रॉफी आणण्यामागे प्रत्येकाची तेवढीच मेहनत आहे। बॅक स्टेजवर जसे सगळे मेकअप आर्टिस्ट असतात, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट असतं, त्याचप्रमाणे जे फ्रंट स्टेजवर सगळे दिसणारे फ्लोअर टीम असते, जे सगळ्यांची खूप खूप मेहनत असते आणि त्याचबरोबर आपल्या पेणकरांनी जे काही मला वोट्सच्या स्वरूपात जे प्रेम दिलंय त्यासाठी खूप खूप धन्यवाद। माझ्या फॅमिलीने, माझ्या मम्मीने आज एवढ्या वर्षापासून माझी जी स्ट्रगल आहे ते तिच्यामुळेच आहे, जे काही आहे ते तिने मला सपोर्ट केल्यामुळे आज मी आहे। त्याचबरोबर माझे सर्व गुरुज जसे सेटवरचे म्हणजे चेतन सर, नानू सर, पवन दादा, रोशी दादा, राहुल दादा, सगळ्यांनी मला आज सपोर्ट केला, कारण एक डान्सर असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यासोबत एक परफॉर्मर असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला फक्त डान्स करून चालत नाही तर सगळ्यांचे मन जिंकणं ही खूप गरजेचे असतात आणि मीच तसंच केलं आहे। माझ्या स्वतःवर विश्वास ठेवला, कारण कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला स्वतःवर विश्वास असायला हवा, कारण आजवर जे काही सेलिब्रिटी तुम्ही बघताय पण त्यांनी काहीतरी कष्ट केले, स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्यांचा गोल अचीव करण्याचा ट्राय केला आहे। सो मी सगळ्यांना हेच सांगेन की स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले गोल्स अचीव करायचे ट्राय करा आणि मीही तेच केलं आहे आणि आज माझ्या यशाचं जे काही श्रेय असेल ते या सगळ्यांनाच आहे। माझ्या मम्मीला असेल, कोरिओग्राफर्सना असतील, कलर्स मराठीच्या अख्ख्या टीमला असेल। सो खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच। खूप प्राऊड फील होत आहे आणि पेणकरांचं नाव आज कलर्स मराठी आणि आपल्या महाराष्ट्रात घेऊन गेले हे तर खूपच भारी गोष्ट आहे माझ्यासाठी। थँक्यू सो मच। मंगळवारी रोह्यात साखर चौथ गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। रोह्यातील प्रसिद्ध असणारे धनगराळी, अंधराळी, भुवनेश्वरचा राजा, वाडकरांचा राजा या रोह्यातील प्रमुख गणपती बाप्पांचे विसर्जन मोठ्या थाटामाटात ढोल ताशा डॉल्बीच्या आवाजात करण्यात आले। यावेळी भुवनेश्वरच्या महाराजा या मंडळाचे माता भगिनी यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरलेला पाहायला मिळाला।
यासोबतच वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।